नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी ग्रुप बी 2025 चा नुकताच निकाल लागला होता, त्याच्यामध्ये डबल उमेदवारांची निवड झाली। आता ते सगळं तुम्हाला माहितीच आहे। तर नवीन निकाल लागणार का याच्या संदर्भाचा आयोगाचं उत्तर आलेले सोबत या उत्तराचा आपल्या ग्रुप सी वर एक मोठा परिणाम होणार आहे, त्याच्याविषयी पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। ही संपूर्ण जे काही आज मी तुम्हाला सांगणार आहे सगळं विथ प्रूफ आयोगाच्या आतापर्यंत आलेले विविध नोटिफिकेशन सांगणार आहे। सोबत एक विद्यार्थ्याची तळमळ काय असते तर ते पण त्या दृष्टिकोनातूनच मी तुमच्याशी बोलणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। ग्रुप सी साठी हा फार महत्त्वाचा आहे, म्हणजे आता जर आपण चुकी केली तर ग्रुप सी मध्ये 10,000 येऊ का 50,000 जागा येऊ तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही। 20 ऑगस्ट 2026 रोजी एमपीएससी ने जे आहे नवीन परिपत्रक काढलं। सध्या एमपीएससी परिपत्रक काढायला काय मागे पुढे पाहत नाही, रात्रीचे पण काढून टाकते। प्रसिद्धी पत्रकात विषय होता एमपीएससी गट व अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 याचा जो एएसओचा एसटीआयचा आणि एसआरचा जो काही निकाल लागला तर त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती इथं दिलेली होती। आता याच्यासाठी ही माहिती त्यांना का द्यावी लागली, कारण की बरेच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेला होता। याच्यामध्ये आमदार ॲडव्होकेट विक्रम प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी जो आहे तर तो मुख्यमंत्री कडे जे आहे तर ते मुख्यमंत्री साहेबांकडे याच्या संदर्भात त्यांनी जे आहे तर ते पत्र लिहिलं होतं आणि याच्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून पण आयोगाला विचारणा जी आहे तर ते करण्यात आली। सोशल मीडियावर पण बराच जे आहे तर ते याच्या संदर्भाची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग आयोगाने जे आहे तर ते उत्तर दिलेलं होतं। मग आयोगाने असं सांगितलेलं आहे, मी तुम्हाला जास्त वेळ नाही घेत, तर आयोगाने असं सांगितलेलं आहे की या परीक्षेमध्ये अर्ज करताना आम्ही उमेदवारांकडून मुख्य परीक्षेला तिन्ही संवर्गातील पदांकरता चॉईस मागवलेले होते। मग आता मला सांगा, एखादा उमेदवार असा नाही होत ना की तो फक्त एसआर ला टिक करतो, त्याला माहित नाही ना कोणत्या पदाला होईल, तो काय करतो एसआर ला टिक करून ठेवतो, एएसओ ला टिक करून ठेवतो, एएसओ ला टिक करून ठेवेल, एसआर ला टिक करून ठेवेल आणि एसटी ला टिक करून ठेवतो। तो चॉईस तर सगळ्यांना देणारच आहे। यांचं काय म्हणणं, त्याने चॉईस दिलेली होती म्हणून आम्हाला त्यांचे निकाल जे आहेत तर ते लावावे लागले, हे एमपीएससीचं म्हणणं आहे। ओके, म्हणून ते करून आम्हाला 14 ऑगस्ट 2026 अशा पद्धतीने आहे। त्यामुळे गुणवत्ता यादीतील तीनही संवर्गाचे उमेदवार हे एकापेक्षा अधिक संवर्गाच्या गुणवत्ता यादीत दिसून आले आहेत, असं आयोगाचं म्हणणं आहे। ओके, आयोगाने पुढचं काय उत्तर दिलेलं हे फार महत्त्वाचं आहे। आयोग काय म्हणतंय, उमेदवारांनी अर्ज दाखल करीत असताना वरील तीनही संवर्गांकरता विकल्प दिलेला आहे, तो विकल्प विचारात घेऊन संवर्गणीय आहे निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यांचं म्हणणं पीएसआय जे 3 पद त्यांच्यासाठी आलेलं आहे। एक उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गाच्या गुणवत्ता यादीमध्ये दिसत असला तरी प्रत्यक्षात त्याने विकल्पानुसार सदर उमेदवारांची या तिन्ही संवर्गांपैकी एकाच संवर्गात पदावर नियुक्ती होणार। त्यांचं काय म्हणणं आहे, त्याची जॉईनिंग त्याची अपॉइंटमेंट एकाच याच्यावर होणार आहे। उर्वरित संवर्गातील पदे रिक्त राहणार आहेत। शासनाने नियुक्ती आदेश दिल्यानंतर विहित कालावधीमध्ये उमेदवार त्याच्या पदावर रुजू न झाल्यास ते पद रिक्त राहणार असून त्या पदांकरिता प्रतीक्षा यादीतील म्हणजे वेटिंग मधील उमेदवारांना शासन शिफारस जे आहे तर ते करण्यात येईल। प्रस्तुत निकालाच्या अनुषंगाने विविध समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संदेशामुळे उमेदवारांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी वरील वस्तुस्थिती स्पष्ट केलेली आहे। म्हणजे काही नाही, जे आधी सांगितलेलं होतं ते पण आताच सांगितलं की आम्ही वेटिंग मधनं मुलं भरणार आहोत, परंतु वेटिंगचा प्रॉब्लेम होतो ना मुलांना। आता इथं आपण ऑप्टिंग आउट बंद केली, ऑप्टिंग आउट नंतर 1 मॅन 1 पोस्ट ही संकल्पना आपण राबवायला पाहिजे होती, पण ती संकल्पना जी आहे तर ती इथं दिसत नाही। आता उमेदवारांची नावे एकापेक्षा जास्त यादीत काय, तर याचा त्यांनी आन्सर दिलेले की त्याने चॉईस दिली होती। त्यांचं म्हणणं आहे की उमेदवारांनी चॉईस दिली होती त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त याच्यात त्याचे नाव आहेत। नियुक्ती आणि प्रतीक्षा यादी, त्यांचं काय म्हणणं आहे की उमेदवार जरी 3 पोस्टला एलिजिबल झाला, समजा एसआर ला एलिजिबल झाला, एएसओ ला झाला आणि एसटीआय ला झाला, त्यांचं काय म्हणणं एकच करेल। समजा त्यांनी एसआर केलं तर एएसओ एसटीआय रिक्त राहील। रिक्त राहिल्यामुळे आगामी काळात जेव्हा डिपार्टमेंट आम्हाला माहिती देईल तर आम्ही याच्यावर नवीन जे आहे तर ते प्रतीक्षा आधी जे काही वेटिंग मधले उमेदवार असू त्यांना आम्ही संधी देऊ, असं आयोगाचं म्हणणं आहे। आता नवीन निकाल लागणार का, तर याचं उत्तर डायरेक्ट आयोगाने सांगून दिले की नवीन वगैरे निकाल काही लागणार नाही, जो निकाल आहे तोच तुम्ही अंतिम मानायचा। म्हणून नवीन निकाल लागून 1 मॅन 1 पोस्ट ही संकल्पना या ग्रुप बी 2025 ला तरी दिसणार नाही, हे आयोगाच्या नोटिफिकेशनने स्पष्ट होतं। आता याचा प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, की जवळपास 76 उमेदवार असे आहेत की ज्याची 2 जागांवर निवड झालेली, 2 जागांवर निवड झालेले बरेच मी माझे मित्र पाहिले, खूप चांगला स्कोर होता। म्हणजे त्यांना तर 100% वाटत होतं की यावेळी मी होऊन जाणार आहे। काहींनी तर ग्रुप्सचा फॉर्म पण भरला नाही, असे माझे मित्र आहेत काही, त्यांना वाटलं की अरे एवढा चांगला स्कोर कधी एवढा कट ऑफ लागत नाही, तर एवढा कट ऑफ हाय गेला आणि त्याच्यामध्ये हे 76 उमेदवार डबल आहेत। याच्यापैकी काही एसआर असतील, काही एसटीआय डबल असतील, काही एएसओ डबल असतील, तर जे काय असतील ते सगळे डबल पाहायला मिळतात। आता यांची काही चुकी नाही, त्यांनी थोडी सांगितलं त्यांचं डबल सिलेक्शन करायला, ते जे आहे तर ते ऑटोमॅटिक आयोगाच्या निर्णयामुळे त्यांचं सिलेक्शन जे आहे तर ते इथं झालेलं आहे। आता ग्रुप बी 2025 मी नोटिफिकेशन बघतो, ही 2025 नोटिफिकेशन आलेले, त्याच्यामध्ये ज्यावेळी मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करायचा होता तर त्यावेळी आयोगाने मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना बघा इथं काय म्हटलेले
की तुम्हाला चॉईस देणे आवश्यक आहे. तिथं प्रिफरन्स मागितला होता का नाही, त्यांनी प्रिफरन्स मागितला नव्हता. हीच खूप मोठी चुकी झाली की आयोगाने इथंच प्रिफरन्स मागून टाकायला पाहिजे होता की तुम्हाला 1 नंबर कोणती पाहिजे, 2 नंबर कोणती पाहिजे, 3 नंबर कोणती पाहिजे. जर हे जर प्रिफरन्स मागितले गेले असते ना तर इथं थोडासा इश्यू जो आहे तर तो आला नसता. दुसरं, वेटिंग लिस्ट मधून उमेदवारांची निवड होते का, तर होते मित्रांनो. आयोगाचं म्हणणं एकदम टेक्निकली बरोबर आहे. वेटिंग लिस्ट मधून उमेदवारांची निवड होती. इव्हन दो तुम्ही जर एमपीएससीच्या वेबसाईटवर गेलात तर तिथं रिझल्ट या सेक्शनला गेलात तर इथं असतं बघा, रिकमेंडेशन फ्रॉम वेटिंग लिस्ट. वेटिंग लिस्ट मधून उमेदवारांना एमपीएससी घेतं, हे पण खरं आहे. म्हणजे एमपीएससीची काही चूक आहे का नाही, एमपीएससी काय म्हणतं बरोबर आहे. उदाहरणार्थ आताच नुकतंच एसटीआय 2024 सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर याची वेटिंग लिस्ट मधनं काही उमेदवारांची निवड झाली. कधी झाली, 11/8/2026. कधी झाली, 11/8/2026. परंतु याची मूळ यादी कधी लागली होती माहितीये का, म्हणजे मेन रिझल्ट कधी लागला होता, तो लागला होता 9 जानेवारी 2026. 9 जानेवारी 2026. मग याच्यापैकी काही उमेदवारांनी जॉईनिंग नाही केले असेल किंवा एसआर वगैरे झालं असेल ते तिकडे निघून गेले. मग मला सांगा, हा 11 ऑगस्टचा व्यक्ती आहे आणि हा कधीचा आहे, हा आहे 9 जानेवारीचा. म्हणजे वेटिंग मधनं निवड होते, परंतु त्याच्यासाठी 7 ते 8 महिन्यांचा कालावधी जातो. किती, 7 ते 8 महिन्यांचा कालावधी जो आहे तर तो जातो. आणि या दरम्यान काय होतो मित्रांनो, प्रॉब्लेम काय होतो माहिती का, की तो उमेदवार समजा एकदम हुशार उमेदवार आहे बरं का, एकदम एकदम म्हणजे रियालिटी तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम काय होतो, समजा आता हा 2025चा उमेदवार, आता त्याची निवड नाही झाली, पुढील 7 ते 8 महिने म्हणजे तो आता 26 मध्येच जाईल. परंतु त्याला माहित नाही ना त्याची निवड होणार आहे का नाही. मग तो काय करेल, 2026च्या ग्रुप सीचा फॉर्म भरला असेल त्याने, मग तो ग्रुप सीची परीक्षा देईल, पूर्व परीक्षा पण देईल, तो मुख्य परीक्षा पण देईल. कारण की त्याचा आणि तो काय करेल, पूर्व परीक्षेचा कट ऑफ वाढवेल, मुख्य परीक्षेचा कट ऑफ वाढवेल. ऍक्च्युली त्याची जर इथंच निवड होऊन गेली असती तो ग्रुप सीला आला पण नसता मे बी. मग हा उमेदवार काय करतोय, इकडची पण जागा अडवतोय आणि इथली पण जागा अडवतोय कट ऑफ वाढून. उमेदवाराची चुकी नाही, परंतु हा उमेदवार 2 ठिकाणी असल्यामुळे, कारण की त्याचं सिलेक्शनचं अजून त्याला माहित नाही. जर तो इथं होऊन गेला असता, त्याने मे बी ग्रुप सीच्या परीक्षेला आलाच नसता, पूर्व परीक्षेला आला असता, तर मुख्य परीक्षेला गेलाच नसता तो. म्हणजे याच्यामुळे काय होतं, मेन जे पुढच्या परीक्षा येतात ना त्यांच्यावर ताण निर्माण होतो म्हणजे काय, त्याचे कट ऑफ कधीच खाली येत नाही, नवीन उमेदवारांना संधीच मिळत नाही. हा एक मेजर जो आहे तर तो इश्यू आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता ओरिजिनल निकाल पण तुम्हाला दाखवला गेला, म्हणजे होतं 1 ऑगस्ट 2026 ला एमपीसीचं एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. 1 ऑगस्ट 2026 ला. आता याच्यात काय सांगितलेलं आहे ते मी सांगतो बघा. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की गट ब राजपत्रित आणि गट क यांचे प्रशासकीय असतील किंवा तांत्रिक संवर्ग असतील याच्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली. त्यांनी काय सांगितलेलं आहे की याच्यासाठी पूर्व परीक्षा समान होईल, सगळ्यांसाठीच जे आहे तर ते समान होईल. परंतु मुख्य परीक्षेचा निकाल, मुख्य परीक्षा झाल्यावर निकाल कसा लागेल माहितीये का, संवर्गनीय लागेल. गट ब गट क सो त्यांनी स्पष्ट सांगून दिलं, संवर्गनीय लागणार आहे. संवर्गनीय लागणार आहे म्हणजे काय माहितीये का, तलाठीचा वेगळा निकाल, या वरिष्ठ अभिलेखापाल वरिष्ठ लिपिक याचा वेगळा निकाल, सहाय्यक अधीक्षकचा वेगळा. आता लिपिकचे जेवढी प्राधिकरण आहेत त्यांनी त्याला मल्टी कॅडर करून टाकलेले, म्हणून लिपिकचा एक कट ऑफ लागेल, सहाय्यक मत्स्याचा वेगळा कट ऑफ लागेल, पुन्हा टॅक्स असिस्टंटचा वेगळा कट ऑफ लागेल, टेक्निकल असिस्टंटचा वेगळा, उद्योग निरीक्षकचा वेगळा, आरटीओचा वेगळा. मग एका उमेदवार म्हणजे असं होऊ शकतं माहितीये का, एखादा जर खूप चांगला उमेदवार राहिला ना, तो स्टेटस टाकेल की एका झटक्यात 10 पोस्ट, तो स्टेटस टाकू शकतो. कारण की जो टॉपर असेल ना महाराष्ट्रात, ज्याला सगळ्यात जास्त गुण आहेत, तो मे बी या सगळ्यांच्या लिस्टमध्ये दिसेल, या सगळ्यांच्या लिस्टमध्येच आहे तो दिसू शकतो. मग इथं एका उमेदवारांनी 2च पोस्ट अडवलेले आहेत आता ग्रुप बी ला, पण हेच जर ग्रुप सी ला झालं तो एक उमेदवार 10 पोस्ट अडवून बसेल, त्याची पण काही चुकी नाही, आयोगाने निकाल लावून दिला. मग मला सांगा की इथं हा एक महत्वपूर्ण निर्णय होईल की इथं 9 जागांचा लॉस होईल. विचार करा मित्रांनो, 9 जागांचा लॉस होईल. मग तुम्ही 10,000 जागा करा का 50,000 जागा करा, अजिबात उमेदवारांना फायदा होणार नाही आणि अजिबात कट ऑफ जो आहे तर तो खाली येणार नाही. याच्यानुसार बघा, मी माझ्या मनाचं काही सांगत नाही मित्रांनो, इथं स्पष्ट म्हटलेलं आहे बघा, मुख्य परीक्षेचा निकाल कसा लागेल माहिती का, संवर्गनीय किंवा सेवानीय. त्यांनी सेवानीय याच्यासाठी शब्द टाकलाय, तो लिपिकसाठी शब्द टाकलेला आहे. मग इथं बघा, आरटीओचा वेगळा लागेल, तलाठीचा वेगळा लागेल, क्लर्कचा वेगळा लागेल, टॅक्स असिस्टंटचा वेगळा लागेल. म्हणजे वेगवेगळे कट ऑफ येतील आणि वेगवेगळे कट ऑफ आले तर ते उमेदवार फायदाच नाही. ऑप्टिंग आउट रद्द करून नेमकं काय मिळवलं, म्हणजे हा पण एक प्रश्न माझ्यासारख्या विद्यार्थ्याला पडतो की आपण ऑप्टिंग आउट मध्ये घोडे बाजार होतो वगैरे, खूप आवाज उठवला. मग आयोगाने काय केलं की जी मेथडमुळे थोडंफार 10, 12, 20, 30 उमेदवारांचा फायदा होत होता तो पण नाही होते. 13 मे 2026 ला आयोगाने काय सांगितलं, ऑप्टिंग आउट बंद करायला लावली. सोबतच वेटिंग लिस्ट बाबत काही सूचना दिल्या की वेटिंग लिस्ट मध्ये हा एक जबरदस्त जो आहे तर तो आणखी एक गोळ निर्माण झालेला मित्रांनो, लक्षात घ्या. 13 मे 2026च्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी काय सांगितले माहितीये का, जो एकल संवर्ग आहे, एकल संवर्ग म्हणजे काय असतो माहितीये का, पीएसआय एकच संवर्ग आहे, एसओ एक संवर्ग आहे, एसटीआय एक संवर्ग आहे,
SR हा याला एकल संवर्ग म्हणतात, डायरेक्टली एकच नियुक्ती प्राधिकरण आहे, एकल संवर्ग. परंतु जर आपलं लिपिक जे आहे ना मित्रांनो, हे बहुसंवर्गीय. बहुसंवर्गीय म्हणजे काय? लिपिक महसूल विभागाचा वेगळा लिपिक आहे, वन विभागाचा वेगळा लिपिक आहे, RT विभागाचा वेगळा लिपिक आहे, विधी न्याय विभागाचा वेगळा लिपिक आहे. असे जर तुम्ही पाहिले लिपिक प्राधिकरण वेगवेगळे, सामान्य प्रशासनाचं लिपिक वेगळं आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाचं लिपिक वेगळं आहे. असे लिपिक जे आहेत ना खूप वेगवेगळे आहेत इथं आलेले. आलं का तुम्हाला लक्षात? एकल संवर्ग आहे आणि बहुसंवर्ग आपला लिपिक जो आहे बहुसंवर्ग आहे. त्यांचं काय म्हणणं आहे? एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील. म्हणजे वेटिंग लिस्ट हा जो प्रकार आहे ना, हा एकल संवर्गाला लागू होईल, PSI STI SO SR. परंतु बहुसंवर्गांच्या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी राहणार नाही, लिपिकसाठी वेटिंग लिस्ट राहणार नाही. हे आधी पण झालं होतं, 23 ला झालं. हे काय नवीन आहे का? नवीन नाही आहे. प्रॉब्लेम काय माहितीये का मित्रांनो? तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. एकदम मोठा प्रॉब्लेम काय होईल माहितीये का? की आता जर 2026चा जो काही निकाल लागेल, समजा याच पद्धतीने लागला, एक उमेदवार टॉपर जो असेल ना, समजा तो 10 पदांना क्वालिफाय झाला, आता तर काही पदं ऍड नाही झाली, समजा पुरवठा निरीक्षक अशी जी ऍड झाली, एक उमेदवार 10 पदांना क्वालिफाय झाला, समजा तो लिपिकला गेलाच नाही, तो लिपिकला गेला नाही, तर लिपिकची जागा दुसऱ्याला मिळणार नाही. त्यांचं काय म्हणणं आहे? लिपिकला वेटिंग लिस्ट नाहीये ना, मग लिपिकची वेटिंग लिस्ट मधून भरणार पण नाही, म्हणजे लिपिकच्या जागा या रिक्त राहून जातील डायरेक्ट. लिपिकचा एक सगळ्यात मोठा लॉस होणार आहे. बाकी टॅक्स असिस्टंटला वेटिंग लिस्ट लावता येईल, तलाठीला वेटिंग लिस्ट लावता येईल, सगळ्यांना वेटिंग लिस्ट लावता येईल. परंतु लिपिकला कशी लावायची हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे मी नाही सांगत आहे, हे स्वतः जे आहेत तर ते आपले मंत्री महोदय हे आधीच बोलले होते. वाटल्यास मी तुम्हाला त्यांचं क्लिप वगैरे जर ऐकू येत असेल तर मी सांगतो. आयोगाने ज्या गोष्टी विचारात घेतल्या त्यामध्ये प्रिलिम आणि फायनल दोन्हीचे कट ऑफ विचारात घेतले पाहिजे याची स्पष्टता आहे. पसंती दिली नाही म्हणून काय केलं पाहिजे याची स्पष्टता आहे. फील्ड टेस्टच्या बाबतीत सुद्धा स्पष्टता आहे. आणि त्यामुळे आयोगाचा निकाल जो आता घोषित झालाय तो जाहिरातीत असलेल्या गोष्टी आणि आपल्या प्रक्रियेमध्ये असलेल्या गोष्टींच्या आधारावर केलेला आहे. त्यामुळे उरलेल्यांच्या बाबतीमध्ये अन्याय करावी ना आयोगाची भूमिका आहे ना सरकारची भूमिका आहे. आणि आपल्याला ही मला सांगायचं की बाबा या वेळेला वेटिंग लिस्ट आपल्याला लावता येत त्याचं कारण जे सुरुवातीला मी म्हटलं, कारण ही मल्टी ऑथॉरिटी असल्यामुळे प्रत्येक विभागातल्या असलेल्या संघलेखक आणि लिपिक याची एकत्रित परीक्षा असल्यामुळे वेटिंग लिस्टच्या बाबतीमध्ये सुद्धा पर्याय नाही आहे. अन्य विद्यार्थी ज्यांना ह्या पदांसाठी येण्याची अपेक्षा आहे तेही वाट पाहत आहेत. अशा त्याच्या दोन्ही बाजू असल्यामुळे मला असं वाटतं की जाहिरातीत आणि आयोगाच्या कार्यपद्धतीत असलेल्या प्रक्रियेतून त्या काय मार्ग काढण्यात येईल याबद्दल म्हणजे त्यांनी इथं स्पष्ट सांगितलं मंत्री महोदयांनी की याची जी आहे तर ती वेटिंग लिस्ट लावता येत नाही, ते मल्टी कॅडर असल्यामुळे. मग हे बहुसंवर्गीय जे पद आहेत ना, लक्षात घ्या, बहुसंवर्गीय जे पद आहेत तर त्यांच्यासाठी जे आहेत तर ते लावता येणार नाही. जे एकल पद आहेत तर त्यांच्यासाठी वेटिंग लिस्ट 2 वर्ष व्हॅलिड राहील. हे पण महत्वाचं आहे की PSI STI SO आता याची जी वेटिंग लिस्ट आता आलेली येईल ना, म्हणजे ही रिकमेंडेशन त्याच्यानंतर जे जॉईन करतील त्यांना 2 वर्षापर्यंत मुदत राहील. 2 वर्षात तुमचा कधी लेखी ड्रॉ लागू शकतो, ते महत्वाचं आहे. परंतु लक्षात घ्या की निकाल 2 वर्षापर्यंत राहील. परंतु इथं काय म्हटलं माहिती का? बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षा वगळता. मग लिपिकला त्यांनी काय म्हटलं मंत्री महोदयांनी? लेखी उत्तर दिले. म्हणजे त्यांनी काय असंच फ्लो मध्ये कुठं भाषणात म्हटलं असं नाही, विधानसभेत बोललेलं प्रत्येक गोष्ट ही प्रॉपर असते, नाही तर हक्कभंग कारवाई आणावी लागते. लिपिकसाठी त्यांनी काय म्हटलं? हा मल्टी कॅडर आहे तर त्याच्यामुळे त्याला वेटिंग लिस्ट लावता येणार नाही. मग जो उमेदवाराची डबल तिथं निवड झाली असेल तर ते खूप मोठा लॉस जो आहे तर तो इथं होऊ शकतो. इथं पण म्हटले बघा, बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षांकरता प्रतीक्षा यादी असणार नाही. हे खूप महत्वाची गोष्ट त्यांनी इथे सांगून दिलेली आहे. म्हणजे सांगायचं काय, 10,000 जागा येऊ का 50,000 जागा येऊ, फायदा होणार नाही, कट ऑफ कमी येणार नाही, तुमची निवड होणार नाही, कारण की एकच उमेदवार 10 पोस्टला जाईल. बरेच कमेंट आले होते आणि हा उमेदवाराने एकदम छान कमेंट केली की खरा खेळ तर ग्रुप सी लावणार आहे. बरोबर आहे, म्हणजे आता तर एवढा लॉस नाही होणार, कारण की हे एकल संवर्ग आहे, त्यांची निवड लेट होईल पण होऊन जाईल, त्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम जो आहे ना तर लिपिक संवर्गाला प्रतीक्षा यादीच नाही आहे, मग तो एक खूप मोठा प्रॉब्लेम जो आहे तर तो होणार आहे. आशिष शेलार मंत्री महोदय यांनी सांगितलेलं होतं की लिपिकच्या बाबत मल्टी कॅडर असल्यामुळे त्याला वेटिंग लिस्ट लावता येत नाही. मित्रांनो, यावर उपाय काय? तर यावर उपाय एकच आहे की आयोगाने ज्यावेळी आपण मुख्य परीक्षेला जाऊ, मेन्सला जाऊ त्यावेळी प्रिफरन्स मागून घेणे, पर्याय मागून घेणे, आपल्याकडून पसंतीक्रम मागून घेणे. पसंतीक्रम सगळ्यात बेस्ट जो उपाय आहे की पसंतीक्रम त्यांनी मागून घेणे, 1 मॅन 1 पोस्ट यानुसारच जाणे. फॉर एक्झाम्पल, मला तलाठी 1 नंबरला ठेवायचे, मी तलाठी 1 नंबरला ठेवेल. त्याच्यामध्ये पण नंतर तलाठीचा इश्यू येईल. आता जो मी तुम्हाला सांगितला तर तुम्ही आताच म्हणजे अभ्यास सोडून देणार. तलाठीमध्ये पण नियुक्ती प्राधिकरण हे जिल्हा न्याय असतं, पुन्हा ते जिल्हा निवडायचं काय ते अजून निश्चित नाही आहे. समजा मी तलाठी एकच पकडलं
लिपिक 2 नंबरला ठेवायचंय मला उद्योग निरीक्षक 3 नंबरला ठेवायचंय, कारण की मला घरच्या जवळच जॉब पाहिजे. उद्योग निरीक्षक हे राज्य संवर्ग असतं. तर याला पर्याय एकच आहे की ज्यावेळी मुख्य परीक्षेचे आपले फॉर्म सुटतील त्यावेळी आयोगाकडून आपण पसंतीक्रमसाठी प्रयत्न करणे. 2023ला असंच मॅटर होणार होतं, परंतु निकाल लागण्याआधी उमेदवारांनी काय केलं माहितीये का, खूप साऱ्या आमदारांना भेटून त्यांना नियुक्ती हे सांगितलं, प्रॉब्लेम सांगितला, त्यांनी आयोगाला पत्र लिहिलं. मग आयोगाने काय केलं, लिपिकची पूर्ण परीक्षा आता एकाच पद्धतीने होते, नाही तर तिथं पण त्यांचे 272 प्राधिकरण होते, त्यावेळी ते 272 निकाल लावण्याच्या तयारीत होते. परंतु हे सगळं उमेदवारांच्या सजगतेमुळे, बघा मित्रांनो, एकट्या व्यक्तीने काही होत नाही. समजा मी आवाज उठवला आणि तुम्ही आवाज उठवला, त्याच्याने खूप साऱ्या लोकांनी जर याच्यामध्ये मिळून जर काम केलं ना, तरच हे काम होतं. माझं काम होतं तुम्हाला भविष्यात येणाऱ्या या गोष्टीविषयी माहिती अवगत करून देणे. याचा कुठलाही उद्देश नव्हता की आयोगाची बदनामी करणे किंवा आयोग चुकीचं आहे असं नाही. ही एक तांत्रिक चूक असू शकते, ही एक टेक्निकल इश्यू असू शकतो. तो टेक्निकल इश्यू आयोगाला आपल्याला मिळून जो आहे तर तो सॉल्व्ह करावा लागेल. सरकार स्तरावर जर काही जीआर मध्ये काही परिवर्तन करायचं असेल, कायद्यांमध्ये बदल करायचा असेल, तर सरकारमध्ये आपण जे आहे तर ते आपली मागणी मान्य करून घेणं हे फार महत्वाचं आहे. हाच एक उपाय असणार आहे. बाकी तुम्ही जे आहेत तर ते याच्यावर तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा. अभ्यास तर काही बंद ठेवून चालणार नाही, अभ्यास तर चालूच ठेवावा लागणार आहे. आणि तुमच्या अभ्यासासाठीच आपण राज्य स्तरावर मोफत टेस्ट सिरीज ठेवलीत. म्हणजे टेस्ट सिरीज मध्ये अजिबात आपण पैसे कमवण्याचे प्रोग्राम करत नाही, पूर्णपणे मोफत असणार आहे. मोफत आहे म्हणजे एकदम काही पण चॅट जीपीटी करून आणि क्वेश्चन केले असतील, अजिबात नाही. एकही प्रश्न यायचा नाही. सगळ्यांनी मिळून बसून जे आहे फॅकल्टीने, प्रॉपर कंटेंट टीमने एक एक प्रश्न आयोगाच्या धर्तीवर बनवलेला आहे. तुम्हाला प्रॉपर ऑफलाईनचा जो आहे तो फील येणार आहे. आजच तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा, कारण की खूप विद्यार्थ्यांचे म्हणजे आत्ताच आम्ही पाहत होतो 20,000च्या पुढे कधीच जे आहे तर रजिस्ट्रेशन निघून गेलेले. रजिस्ट्रेशन थोडे मर्यादित आहे, तुमच्या जिल्ह्यात जे आहे तर ती होणार आहे, म्हणून तुम्ही आजच रजिस्ट्रेशन चालू ठेवा. आणि याच्याबाबत तुमचं काय मत आहे ना मित्रांनो, हे नक्की कळवा. बघा मित्रांनो, तुम्हाला मला माहिती आहे की उमेदवार किती म्हणजे जो एमपीएससीच्या या प्रवासातून गेलाय त्याला माहिती आहे की इतका अभ्यास करून जरी सिलेक्शन होत नसेल ना, तर माणसाच्या मनात जे ना तर ते खूप निगेटिव्ह विचार येतात. तर ते विचार येऊ नये, तुम्ही अभ्यास चालू ठेवा. याच्यावर जो काही उपाय असेल आपण मिळून जे आहे तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आता ह्या 25च्या बाबत तर आयोगाचं नाही आहे, परंतु आपण 26च्या ग्रुप बी चे याला ग्रुप सी च्या याचा नक्कीच जो आहे एक चांगला पाठपुरावा करून प्रयत्न करू, ज्याच्या माध्यमातून असे निकाल येणार नाही तर एकाच उमेदवाराची 10 ठिकाणी निवड होईल, ते चुकीचं होऊन जाईल. तुमची काय प्रतिक्रिया आहे ना मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.